महाराष्ट्रात असं कुठलं घर असेल की जिथे पोहे होत नाहीत? घराघरामध्ये नाश्त्यासाठी पोहे बनवले जातात. मात्र काही जण तर्री पोहे खाण्यासाठी गाडीवरती किंवा स्टॉलवरती जातात. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नागपूरचे स्पेशल चमचमीत तर्री पोहे बनवणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी काळा चणा स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजवून घेतलेला आहे. चणा चांगला भिजवून घ्यायचा म्हणजे चणे चांगले शिजतात सुद्धा. आता हे चणे किंवा हरभरे कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहेत. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चण्यांना लागेल इतकं मीठ घालायचं आहे. चणे मीठ घालूनच शिजवायचे म्हणजे खाताना चणे आतमध्ये आळणी लागत नाहीत. आणि 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मी इथे कुकरला 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे बघत असाल चणे मस्त शिजलेले आहेत आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्यांमध्ये चणे शिजत असतील तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर बघा चणा चांगला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. चणे चांगले भिजलेले असले तर चणे पटकन चांगले शिजतात सुद्धा. तर्रीच्या मसाल्यासाठी वाटण बनवायचं आहे. त्यासाठी 3 ते 4 इंच खोबरं कापून घेतलेलं आहे. 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या सुद्धा सोलून घेतलेल्या आहेत. आलं सुद्धा कापून घेतलेलं आहे. आणि ते फ्लेवरसाठी थोडीशी कोथिंबीर, अर्धा टोमॅटो आणि 1 हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे. टोमॅटोमुळे आपण जो रस्सा बनवणार आहोत त्याला चव आणि कलर दोन्हीही खूप छान येतो. मी ते 1च हिरवी मिरची वापरली. खूप तिखट आवडत असेल तर आणखीन 2-3 हिरव्या मिरच्या वापरू शकता. सुरुवातीला पाणी न टाकताच मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर बघा मी ते पाव कप पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं. इथे आपला मसाला तयार झालेला आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर्री पोहे आहे त्याच्यामुळे मी तेल जास्त वापरलेलं आहे. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता. गरम तेलामध्ये 1 चमचाभर जिरं लाल करून घेतलं आणि त्याच्यामध्येच अर्धा कांदा बारीक कापून टाकलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिनिटभर कांदा आणि जिरं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आता त्यामध्येच आपण बनवलेलं वाटण टाकायचं आणि चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं. भरपूर तेल वापरलेलं आहे त्याच्यामुळे वाटण सुद्धा लगेच इथे फ्राय झालेलं आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि याचा सुगंध सुद्धा खूप सुंदर असा येत आहे. आता भरपूर असा कढीपत्ता टाकायचा. तेलामध्ये कढीपत्ता टाकल्यानंतर खूप उडत असतो म्हणून इथे वाटणमध्ये कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता सुद्धा वाटणबरोबर तळून घ्यायचा आहे. आता इथे गॅसची फ्लेम लो करायची. झाकण ठेवून 2 मिनिटं मसाला शिजवून घ्यायचा आहे. आणि बघा इथे भरपूर असं तेल खोबऱ्यामधून सुद्धा रिलीज झालेलं आहे. आपण इथे खोबरं, लसूण, आलं पूर्ण कच्चं वापरलेलं आहे म्हणून इथे मसाला चांगला तळून घ्यायचा आहे. आता या तर्रीला परफेक्ट आणि चांगली टेस्ट येण्यासाठी सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला वापरलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे. जो सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट सुद्धा छान येते आणि भाजी घट्ट सुद्धा होते. वाटणमध्ये मसाले सुद्धा 2-3 मिनिटं चांगले तळून घ्यायचे आहेत. आणि बघा मसाले चांगले भाजल्यानंतर चण्यांचं जे पाणी आहे तेच पाणी या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे चमचाभर पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हा मसाला सुद्धा शिजवून घ्यायचा आहे. जेवढा मसाला चांगला तळून होणार आहे तेवढीच तर्रीची चव सुद्धा वाढणार आहे. मी ते झाकण ठेवलं आणि 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती हा मसाला शिजवून घेतलेला आहे. आणि बघा मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि पाणी टाकलं होतं त्यामुळे बघा मसाले खाली सुद्धा लागले नाही. तुम्ही या पद्धतीने मसाला बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला तर्री पोहे बनवायचे आहेत त्यावेळेस हा मसाला किंवा हे वाटण वापरून पोह्यांबरोबर खाण्यासाठी तर्री किंवा कढ बनवू शकता. तर चला आता याच्यामध्येच मी सुरुवातीला चणे टाकून घेतलेले आहेत. सुरुवातीला चणे टाकून मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही या पद्धतीने सुक्का चणासुद्धा बनवू शकता किंवा सुक्या चण्याची भाजीसुद्धा बनवू शकता. आता कुकरमध्ये जे पाणी शिल्लक होतं ते पाणी टाकलेलं आहे आणि बघा इथे आपली चण्याची भाजी तयार झालेली आहे. भाजी म्हणून खायची असेल तर यातील थोडीशी भाजीसुद्धा साईडला काढून ठेवू शकता. आता याच्यामध्येच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. मी इथे 2 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे टेस्टसुद्धा मेंटेन राहते आणि कलरसुद्धा छान येतो. थोडंसं मीठ टाकायचं. आपण इथे चणे शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं म्हणून मीठ इथे काळजीपूर्वकच घालायचं आहे. इथे भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं ही ग्रेव्ही आटवून घ्यायची आहे म्हणजे आणखीन छान टेस्ट आणि कलर या भाजीला येतो. मी इथे 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 10 मिनिटं लो फ्लेमवरती मी इथे भाजी उकळवून घेतलेली आहे आणि बघा किती छान टेक्स्चर या कटला आलेला आहे. आपण इथे काळा चणा वापरलेला आहे त्याऐवजी मटकी सुद्धा वापरू शकता किंवा मिक्स
कडधान्य वापरून या पद्धतीने तुम्ही मिसळसुद्धा ट्राय करू शकता. अतिशय टेस्टी असा हा कट तयार झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत टेस्टी हा कट तयार झालेला आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर चला, कट तयार आहे. झटपट असे पोहे बनवूयात. तर इथे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. तळलेले शेंगदाणे लगेच तेलामधून बाहेर काढून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदासुद्धा लाल करून घ्यायचा आहे. आपण नेहमी घरामध्ये ज्या पद्धतीने पोहे बनवतो त्याच पद्धतीने पोहे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे कांदासुद्धा लाल करून घेतलेला आहे. पोह्यांमध्ये मी तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे, कारण कटमध्ये आपण भरपूर असं तेल टाकलेलं आहे. कांदा लाल झाला की हिरवी मिरची, कढीपत्तासुद्धा लाल करून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन शिजतो. इथे पोह्यांना जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ याच वेळेस कांद्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिनिटभरामध्येच कांदा इथे शिजलेला आहे. कांदा शिजला की लगेच त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मला इथे थोडेसे ड्राय पोहे बनवायचे आहेत. त्यासाठी मी 15 ते 20 मिनटं अगोदरच पोहे भिजवून त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामुळे पोहे चांगले भिजून इथे मोकळे झालेले आहेत. असं केल्यामुळे पोहे जास्त तेलकट होत नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीने पोहे बनवता त्या पद्धतीने पोहे बनवू शकता, कारण की आपला जो कट आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे. आवडत असेल तर पोह्यांबरोबर साखरसुद्धा टाकू शकता आणि इथे आपले पोहे तयार झालेले आहेत. बघत असाल पोहे अजिबात तेलकट झालेले नाहीत. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर आणि जे तळून साईडला ठेवलेले शेंगदाणे होते ते सुद्धा टाकून घेतले. इथे पोहे तयार आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची. गरमागरम पोहे आणि तर्री लगेच आपण आता इथे सर्व करणार आहोत. तर बघा, इथे जर तर्री थंड झाली असेल तर तुम्ही गरम करून घेऊ शकता किंवा तर्री बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पोहे खायचे आहेत त्यावेळेस पोहे बनवून गरमागरम तर्री पोह्यांवरती ताव मारू शकता. इथे आपली तर्री पोह्यांची प्लेट तयार आहे. पोहे टाकले, त्याच्यावरती तर्री टाकली, थोडंसं फरसाण, थोडीशी कोथिंबीर, लिंबू आणि टोमॅटो. मुंबईमध्ये तर याच पद्धतीची प्लेट मिळते. तर चला, बघूनच तोंडाला पाणी येत आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. पोहे आवडत नसतील तर आपण जी तर्री बनवलेली आहे त्याच्यामध्ये फरसाण टाकून पावबरोबर मिसळ म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर चला, इथे तर्री पोह्यांची डिश तयार आहे. मग वाट कशाला बघायची, मस्त लिंबू पिळायचा आणि तर्री पोह्यांवरती ताव मारायचा. मी या पद्धतीने प्लेटिंग केली आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका तुम्ही बनवलेली तर्री कशी झालेली आहे. तर बघा, इथे मी तर्री काढून घेतलेली आहे. इथे बघूनच तुम्हाला समजले असेल की परफेक्ट आपली इथे तर्री तयार झालेली आहे. माझी तर एक प्लेट खाऊन झालेली आहे. दुसरी प्लेट मुलांसाठी बनवत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.